सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय त्याचबरोबर राज्यातील शिक्षण विभागाच्या आदेशाचा शिक्षकांना विसर पडलेला दिसत आहे आणि याचीच किंमत आता त्यांना मोजावी लागणार आहे। कारण शिक्षक कर्मचाऱ्यांची यामुळे नोकरी जाण्याची सुद्धा शक्यता आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण विभागाने तातडीने माहिती मागवली आहे। नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल। सविस्तर वृत्त पाहूयात। शालेय शिक्षण विभागाच्या 13 फेब्रुवारी 2013 पासून शिक्षक भरतीसाठी उमेदवार टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे। तरी पण काहींना 3-5 संधीच्या अटीवर मान्यता देण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर 30 मार्च 2019 पर्यंत संबंधित शिक्षकांनी टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे। त्यानंतरही किती शिक्षक टीईटी उत्तीर्ण झाले नाहीत याची माहिती शालेय शिक्षण विभागाने तातडीने म्हणजेच 21 एप्रिलपर्यंत मागवली आहे। त्या शिक्षकांच्या नोकरीवर कायमचे गणना तर येऊ शकते असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले आहे। टीईटी प्रमाणपत्र घोटाळा उघड झाल्यानंतर आता शिक्षक भरतीतही बोगसगिरी झाल्याचे समोर येत आहे। बनावट कागदपत्रे सादर करून शिक्षक भरती झाली का या अनुषंगाने पोलीस तपास करत आहे। तत्पूर्वी राज्यातील किती शाळांमधील किती शिक्षक 2013 नंतर नियुक्त झाले आणि त्यातील किती जण टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेले नाहीत यासंबंधीची माहिती शालेय शिक्षण विभाग संकलित करू लागला आहे। त्यातून बोगस टीईटी धारकांची माहिती समोर येणार आहे। आमदार प्रशांत बंब यांनी राज्य शासनाकडे 2013 पासून आतापर्यंत टीईटी उत्तीर्ण न झालेल्यांची माहिती मागवली होती। माहिती संकलित झाल्यावर मागील 12 वर्षात टीईटी न करता शिक्षक म्हणून कार्यरत उमेदवारांना त्या पदावरून काढण्याची कार्यवाही होऊ शकते अशी माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली। तर शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशातील ठळक बाबी पाहूयात। 13 फेब्रुवारी 2013च्या शासन निर्णयानुसार त्या तारखेनंतर नियुक्ती करण्यात आलेल्या शिक्षकांना टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक। मुख्याध्यापकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसल्याची द्यावी माहिती। ज्या शिक्षकांची नियुक्ती 13 फेब्रुवारी 2013 नंतरची आहे व ते अद्याप टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण झाले नाहीत त्यांची माहिती सोमवारपर्यंत शाळांनी सादर करावी। त्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर राहील। सुरुवातीला शाळेचे नाव, शाळेचा युडायस कोड, शाळेचे माध्यम आणि टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांचे नाव अशा प्रमुख 4 मुद्द्यांवर माहिती मागवली आहे। शेवटच्या रकान्यात शिक्षणाधिकाऱ्यांनी शेरा लिहायचा आहे। तर 21 एप्रिलपर्यंत मागवली शाळांकडून माहिती। बोगस टीईटी प्रमाणपत्र मिळवलेल्यांसह 2013 नंतर नियुक्ती होऊनही टीईटी उत्तीर्ण नसताना शिक्षक म्हणून काम करण्याची माहिती यातून समोर येईल। शासनाचे आदेश असताना देखील टीईटी उत्तीर्ण न झालेल्यांना त्या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही। त्यानुसार संबंधितांवर पुढील कारवाई होईल।